नमस्कार, कांताज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल एकदम खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या आणि कमी साहित्यात होणाऱ्या आणि एकदम स्वादिष्ट लागतात आणि खूप दिवस टिकतात अशा गोड गुळाच्या पुऱ्या. तर चला सुरुवात करूया. इथं गॅसवरती ना मी पातेलं ठेवलं, त्यामध्ये 1 वाटी ना किसून घेतलेला गूळ टाकला आणि पाऊण वाटी पाणी टाकलं. आता गॅस चालू करते आणि याचं आहे ना पाक वगैरे बिलकुल करायचं नाही, नुसतं याला गरम करून घ्यायचं आहे. गूळ विरघळला की गॅस बंद करून टाकायचा. हे बघा आता गूळ विरघळला आहे, आता गॅस बंद करू आणि याला थंड होण्यासाठी ना बाजूला ठेवू. आता पुढची तयारी करू. इथं आहे ना मी परत घेतली, त्यामध्ये ना 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 2.5 वाट्या गव्हाच्या पिठाला आहे ना 2.5 टेबलस्पून आहे ना मी रवा घातला, बारीक रवा घेतला. जाड पण घालू शकता, पण आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचं एकदा आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे. रवा घातल्यानं काय होतं, पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होतात. आता इथं मी एक तडका पॅन घेतली, त्यामध्ये 2.5 टेबलस्पून साजूक तूप घातलं मी. तर विरघळलेलं तूप नाही आहे, असं घट्टच तूप घेतलं. हे बघा आता याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. आणि त्या अगोदर आहे ना इथं 1 टेबलस्पून मी बडीशोपची पूड आणि वेलची पूड घातली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. आता हे कडकडीत तूप चांगलं गरम करून घेतलं आपण, ते ना या पिठामध्ये घालू. हे तुपाचं मोहन यामध्ये घालायचं, म्हणजे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत होत्या. आणि याला ना असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं, हात वगैरे यामध्ये टाकायचं नाही. चांगलं तापलेलं असतं, जास्त हात भाजतो. मग थंड झालं का मग असं हाताने तूप सगळं पिठाला चोळून घ्यायचं. पिठाला आपण आहे ना तूप चांगलं चोळून घ्यायचं, अशी मुठी करून बघायची. बघा एकदम परफेक्ट प्रमाण झालं आहे आपलं मोहनचं. आता हे गुळाचं पाणी बी चांगलं थंड झालं. आता हे यामध्ये घालू. गरम पाणी बिलकुल घालायचं नाही. गरम पाणी जर घातलं ना कडक कडक तुम्ही हे गुळाचं या पिठामध्ये, तर काय होतं, पुऱ्या वातड होतात. आता हे बघा सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलं आणि गाळून घालायचं, कारण यामध्ये काही काडी कचरा असेल, खडे असेल ना गुळामध्ये, ते निघून जातात. आता सगळं पाणी गुळाचं यामध्ये घालून घेतलं. आता याला आहे ना भिजवून घेऊ. तर हे तर इथं मी घेतलेलं जे प्रमाण आहे ना परफेक्ट आहे, पण काही काही गव्हाला आहे ना जास्त पाणी लागतं आणि काहीला आहे ना कमी लागतं. तर मग जास्त जर पाणी झालं तर मग त्यामध्ये काय करायचं, थोडंसं पीठ घालायचं. आणि जर कमी पाणी झालं ना मग थोडं पाणी घालायचं यामध्ये आणि असं याचं पीठ भिजवून घ्यायचं. जास्त पण पातळ भिजवायचं नाही, जास्त पण घट्ट भिजवायचं नाही. जास्त पातळ जर भिजवलं तर मग मऊ होतात पुढे. आणि जास्त घट्ट पीठ भिजवलं ना मग ते लाटायला पण फार त्रास होतो आणि ते लाटल्या पण जात नाही आणि ते असं एकदम रबरसारखं होऊन जातं. मग ते पीठ मोठी होतच नाही पोळी. म्हणून एकदम असं जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही, असा पीठ भिजवायचं. हे बघा आपलं पीठ पण इथं भिजवून झालं आहे, मस्त हे झालं. आता जे तूप आपण गरम केलं होतं ना, तेच थोडंसं ते पॅनचं पुसून मी या गोळ्याला लावलं आणि थोडंसं 1-5 मिनिट आपण याला झाकून ठेवू, म्हणजे याच्यामध्ये रवा घातलेला तो पण भिजल. 5 मिनिट झाले, आपलं पीठ पण छान भिजलं आहे बघा, मस्त मऊ झालं. अजून एकदा थोडंसं याला मळून घेऊ आणि आता याचे ना उंडे करून घेऊ. तुम्ही असे छोटे छोटे उंडे करून घेऊन पण अशा पुढे लाटू शकताय, छोट्या छोट्या आकाराच्या, किंवा मग एकदाच असे उंडे करून घ्यायचे. मी आता एकदाच असे याचे उंडे करून घेणार आहे, पोळ्यासारखे. आपले जे पोळीचा उंडा असतो तसा. हे बघा मी 5 उंडे करून घेतले, 1 उंडा घेते आता आणि बाकीचे ना झाकून ठेवू, म्हणजे ते वाळणार नाही, सुकून नाही जाणार. मग इथं पोळपाट घेतला आहे मी आणि त्यामध्ये ना आता त्यावरती पोळी एक लाटून घेऊ आपण. याला पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे, कारण हे घट्ट असतं ना, तर चिकटत पण नाही पोळपाटाला. जर आवश्यकता वाटली तर थोडंसं लावू शकता तुम्ही. मस्त पीठ भिजलं आहे, बघू शकता किती छान लाटल्या जात आहे. अशी याची पोळी लाटून घ्यायची, अशी भाकरीसारखी. जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची. हे बघा अशी एवढ्या जाडीची पोळी ठेवायची आणि एक वाटी घ्यायची आणि वाटीनं आहे ना अशा पुड्या याच्या कट करून घ्यायच्या. एकसारख्या पुड्या येतात. मग पुड्या आपण कट करून घेतल्या. आता एका ताटामध्ये काढून घेते. हे बघा 3 पुड्या मी कट करून घेतल्या. आता उरलेलं जे पीठ होतं ना त्याची पण मी थोडंसं लाटून घेतलं, त्याची पुडी केली मी एक. हे बघा
आणि पण असे एका पोळीच्या आहे ना 4 पुड्या झाल्या आहे. असे बघा इथं सगळ्या पुड्या आपण आता करून घेतल्या आहे आणि आता तळून घेऊ. बघा इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तर अगोदरच तेल पण आपलं चांगलं तापलं आहे. आता पुड्या आहे ना एक एक टाकून तळून घेऊ. जास्त पण एकदाच पुड्या टाकायच्या नाही तर मग काय होतं एकाला एक चिकटतात पण आणि त्या फुगत पण नाही, चांगल्या तळल्या नाही जात. म्हणून एक एक पुडीच एका वेळेस एकच पुडी तळायची. आणि तेल आहे ना जास्त कडकडीत गरम नाही करायचं, मध्यम आचेवरती पहिले थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवरती पुड्या तळायच्या मिडियम फ्लेमवरती. आणि झाऱ्यानं काय करायचं असं एका साईडनं पुडी एकदा तळल्या गेली ना मग ती उलटवायची आणि मग झाऱ्यानं असं त्याच्यावरती ना तेल शिंपडायचं, म्हणजे ती पुडी मग चांगली फुगते. हे बघा किती छान फुगली. अजून एक पुडी तुम्हाला तळून दाखवते मी. एका साईडनं होईपर्यंत आहे ना त्याला बिलकुल हात नाही लावायचा. काय होतं मग त्या तेलकट पण होतात पुड्या जास्त, सारखं त्याच्यावर तेल सोडत राहिलं तर. हे बघा ही पण पुडी किती फुगली बघू शकता तुम्ही. मस्त टम्म फुगली, एकदम छान झाल्या आहे खुसखुशीत. तर आपल्या सगळ्या पुड्या आता तळून झाल्या. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. खात राहा, मस्त राहा आणि तुमचे अनुभव मला नेहमी शेअर करत राहा. तर हे बघा आपल्या पुढे सगळ्या मस्त तळून झाल्या आहे. बघा किती छान झाल्या आहे ना, बिलकुल तेलकट नाही, काही नाही आहे, एकदम खुसखुशीत आहे. हे बघा एकदम इझी तुटतात, चिवट नाही, काही नाही. हे बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे या पुऱ्या कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा.